एसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे कुटुंबाचा पायदा आणखी खोलात गेलाय। शशांक, लता हगवणे या दोघांसह प्रणय साठेला सुद्धा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तिघांनाही 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये हगवणे मायलेकासह शशांकचा मित्र प्रणय साठे आणि 3 एजंट्स अशा 6 जणांची आज न्यायालयामध्ये एकत्रित सुनावणी पार पडणार आहे। तर राजगुरुनगर कोर्ट परिसरातून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी। पाहूयात। हगवणे आणि येळवंडे जेसीबी वाद प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी घडत असून आज 6 आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे। मी राजगुरुनगर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय परिसरात आहे। आज 6 आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे। या 6 आरोपींची आज पोलीस कस्टडी संपत आहे आणि या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे। आज बकरीची शासकीय सुट्टी असताना या ठिकाणी सुनावणी होणार आहे। या जेसीबी खरेदी विक्री प्रकरणात प्रशांत येळवंडे यांच्या तक्रारीनंतर शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना म्हाळुंगे पोलिसांनी अटक केलेली आहे आणि या प्रकरणात इंडसइंड बँकेचे जे काही वसुली अधिकारी होते, जे काही लोक होते, त्या 3 लोकांना अटक केलेली आहे आणि शशांकचा मित्र आहे त्यालाही अटक केलेली आहे। असे एकूण 6 लोकांना आज राजगुरुनगर न्यायालयात हजर केले जाणार आहे। काल झालेल्या सुनावणीमध्ये हगवणेंच्या वकिलांनी जेसीबी हा विकलेला नसून तो भाडे करारावरतीच दिलेला आहे असा युक्तिवाद केलेला आहे आणि पोलीस कस्टडीत न ठेवता या प्रकरणाची सुनावणी केली जाऊ शकते, त्यांनी असा युक्तिवाद केला होता। यावरती सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी घडत आहेत। प्रकरणामध्ये नवनवीन अँगल समोर येत आहे, त्यामुळे पोलीस कस्टडीची मागणी केली होती आणि या आरोपींना काल 1 दिवसाची कोठडी सुनावलेली होती पोलीस। आज पुन्हा या आरोपींची पोलीस कस्टडी संपत आहे आणि या 6 आरोपींना आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर केले जाणार असून सरकारी वकिलांकडनं या प्रकरणात अजून पोलीस कस्टडीची मागणी केली जाऊ शकते। त्यामुळे आज न्यायालय काय सुनावणीमध्ये काय युक्तिवाद येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। पोलीस कस्टडीत येतं की न्यायालयीन कस्टडीत येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, राजगुरुनगर, पुणे। जेसीबी विक्री फसवणूक प्रकरणामध्ये आता हगवणे कुटुंबियांच्या अडचणी वाढलेल्या आहेत। वैष्णवीचा नवरा शशांक, तिची सासू लता यांच्यासह शशांकचा मित्र सुद्धा अडचणीमध्ये आलेला आहे। या तिघांनाही 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे।